वारली पेंटिंग हे तांदळाच्या पाण्यापासून बनवलं जात होतं. ठाण्यामध्ये ही अशी आपल्याला आदिवासी जमात दिसते. त्यांचे हे सण उत्सव, दिवाळी, यानंतर ही दारात काढलेली रांगोळी आणि हे आपलं तुळशी वृंदावन आणि ही दिवाळी पुन्हा आणि त्यांचे हे प्राणी, कुत्रा, बैल आणि हा दिवाळीचा सण. इथे त्यांनी काढलंय उंट आणि त्याची ते चुकलं असं म्हणायला हरकत नाही, पण ठीक आहे. वडाच्या पारंब्या, हरिण आहे तिथे आणि पक्षी. थोडं हे मॉडर्नाइज केलंय त्याला, पण छान कलाकृती. आणि हा रंग जो आहे तो इंडियन रेड आहे. त्या इंडियन रेडमुळे हे खूप सुंदर वाटतंय. आणि ही हॉटेल आहे आपली छत्रपती संभाजीनगरमधली आईच्या गावात, असंही नाव आहे. आईच्या गावात. तर हे खूप असे हॉटेल इकडे निघाले, बंद झाले, पुन्हा निघाले, पुन्हा बंद झाले. आता हे नवीन अतिक्रमण काढल्यावर काही बदल झालेले आहेत. त्याच्यासोबत ह्या कलाकृती बघायला आनंद मिळतो. रेड इंडियनवर व्हाईट. त्या काळी काऊ मातीचा रंग असायचा आणि तांदळाच्या पाण्यापासून पांढरा रंग काढला जायचा आणि ही चित्र आदिवासी लोक बनवायचे. ती वारली जमात आपल्याला ठाणे, मुंबई याच्या आसपासच्या खेड्यामध्ये दिसते. तर ते चित्र इथं सगळे दाखवलेले आहेत. आणि इथं एक प्रसंग आहे की आपली आई आहे ना, बाळाला झोक्यामध्ये झोपवते असं. आणि हे झाड आणि इथे गाई, गुराख्याबरोबरच इथे विहिरीत पाणी काढणारी एक महिला, त्या हिंडा घेऊन जाणाऱ्या महिला आणि त्यासोबत ते एक बकरीचं पिल्लू एक महिला घेऊन जाते. ही असं रेषेमध्ये काढलेली ही चित्र खूपच आनंद देऊन जातात.